नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई. आज या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. नवीन वर्ष 2026 ची आपण सगळेजण वाट पाहत आहोत. आणि हे वर्ष जसं सुखाचं गेलं तसं पुढचं वर्ष आपल्या सगळ्यांना अत्यंत सुखाचं आणि आपल्या सगळ्या आकांक्षा पूर्ण होतील अशा प्रकारे आनंदाचं जाईल, आपल्या कुटुंबियांच्या आनंदाचं जाईल अशी मी प्रार्थना इथे करतो. मी कधी पॉडकास्ट करत नाही. आज का करतो आहे तुम्हाला सांगतो. मी पुण्यामध्ये आहे आणि मी काहीही ठरवलं नव्हतं, पण मला एक अशी आसामी भेटली जी मला पूर्वीही भेटली होती, पण आज अचानक भेटली. त्यांचं नाव आहे नरेश डहाणूकर आणि ते अत्यंत कल्पक, ज्याला आपण चांगल्या अर्थाने म्हणू उपद्व्यापी आणि उद्योगी. उपद्व्याप म्हणजे समाजाच्या हितासाठी चांगले उपद्व्याप करणं, लोकांच्या उपयोगाचे अनेक साधनं बनवणं आणि त्यापैकी काही साधनं सांगतो की बहुगुणी उलटणं, बहुगुणी सांडशी, बहुगुणी लाटणे असे अनेक प्रॉडक्ट्स त्यांनी तयार केलेली आहेत. आणि आजही या वयाच्या 75मध्ये ते तशाच प्रकारे अत्यंत उत्साहाने काम करत आहेत की अरे थोडंसं काम आता स्लो करा असं त्यांना त्यांचे कुटुंबीय कदाचित सांगत असतील. पण हा माणूस थकणारा नाही, दमणारा नाही. आणि हे काय आहेच माझ्याबरोबर तर यासाठी की गाडी बुला रही है सिटी बजा रही है, दोस्त या चित्रपटातलं धर्मेंद्रच्या सिनेमातलं गाणं आहे, जे धर्मेंद्र अलीकडेच त्यांचं निधन झालं. त्यामध्ये चलना ही जिंदगी है चलती जा रही है, हे जे आपण म्हणतो की हा प्रवाह हे 2025 संपला तर 2026 येणार, मग 27 येणार. हा प्रवाह थांबणार नाही. काळ कधी कोणासाठी थांबत नसतो आणि आपणही थांबता कामामध्ये नवीन काळाबरोबर गेलं पाहिजे. आणि डहाणूकर यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांचे त्या इंजिनांचे आवाज हे काढतात. अत्यंत कल्पक आहेत. अनेक कार्यक्रम त्यांच्या ठिकठिकाणी झालेले आहेत. आणि पाथेर पांचाली या सत्यजित राय यांच्या चित्रपटामध्ये जसं अप्पू आणि दुर्गा हे धावत धावत सगळीकडे गवत आहे आणि एक गाडीचा आवाज येतो त्यांना, आणि ती गाडी बघत ते अत्यंत थक्क होऊन बघतात त्याच्याकडे की ते आधुनिकतेचं प्रतीक आणि ते तर खेड्यामध्ये राहत असतात. त्यांना आपलं आयुष्य पालटावं चांगल्या पद्धतीने असं वाटत असं, आणि म्हणून ते गाडीकडे बघत असतात. ट्रेन किंवा रेल्वे गाडी हे आधुनिकतेचं प्रतीक आहे, हे लक्षात घ्या. आणि आपण म्हणतो की ह्या प्रवास थांबणार नाही, आणि म्हणून आजही आपण म्हणतो की आज रेल्वे गाडी आपल्याला कशाचं प्रतीक वाटतं की ज्यामध्ये नवनवीन जे तंत्रज्ञान येणार AI ते सगळं तंत्रज्ञान आपण आत्मसात करायचे, स्वीकारायचे आणि मनातली सगळी किलबिषं दूर करून नव्या काळाकडे नीटपणे अत्यंत पॉझिटिव्हली बघायचे, सकारात्मकतेने बघायचे. डहाणूकर यांचं वैशिष्ट्य असं की त्यांचा अनुभव वेगवेगळ्या उद्योगांमध्ये होता आणि त्या प्रत्येक उद्योजकाने त्यांच्या कल्पकतेचं, त्यांच्या इंजिनिअरिंग कौशल्याचं कौतुक केलेलं आहे. ते स्वतःचा आज व्यवसाय करतात. पण मी जिथे आज डहाणूकरांशी गप्पा मारतो आहे, गप्पा आता मी मारणार नाही, त्यांच्याबद्दल मी बोलतो आहे, तो परिसर आहे त्या ठिकाणी लकाकी हा बंगला पुण्यामधला शंतनुराव किर्लोस्कर यांच्या वडिलांच्या नावाने लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्यांनी महाराष्ट्रात औद्योगिकतेचा पाया घातला, ते इथनं जवळ राहतात. बाब बोरकर जे कवी आहेत आणि ज्यांनी अत्यंत सकारात्मक, अत्यंत उत्साहाच्या, जल्लोषाच्या, उमेदीच्या, आनंदाच्या कविता लिहिल्या, ते इथून काही अंतरावरती राहतात. याच भागामध्ये लक्ष्मीकांत देशमुख असतील, भारत सासणे असतील, यासारखे लेखक राहतात. हा कलावंतांचा परिसर आहे जिथे जवळच मॉडेल कॉलनीमध्ये उमा कुलकर्णी या प्रसिद्ध अनुवादक, लेखिका या राहतात. या इथे चित्तरंजन वाटिका आहे जिथे अनिल अवचट, उमा कुलकर्णी, विरूपाक्ष कुलकर्णी यांच्यापासून ते अनेक जण, अगदी अच्युत गोडबोलेंना सुद्धा मी पाहिलेले तिथे फिरायला यायचे. त्याच परिसरामध्येच संपूर्ण जगामध्ये अय्यंगार जे प्रसिद्ध आहेत योगाचार्य म्हणून, त्यांची इन्स्टिट्यूट येथे जवळच आहे. असा हा अत्यंत संपन्न परिसर आहे.
हे वर्ष संपताना डहाणूकर यांच्यासारख्या, जे सगळा महाराष्ट्र त्यांना ओळखतो असा मी अजिबात दावा करत नाही, पण अशी जी कल्पक माणसं असतात, जी कोणालाही कुठल्याही प्रसिद्धीच्या झोतात राहत नाहीत, तीच माणसं जगामध्ये बदल घडवण्यासाठी काही नाही खारीचा प्रयत्न करत असतात. डहाणूकर हे लोकांसाठी वेगवेगळे कामं करतात, त्याचा ते उल्लेख करत नाहीत. पण आता मी इथेच थांबतो. तुम्हा सगळ्यांना सांगतो की फिर सुबह होगी, सुबह होणारच आहे नवीन वर्षाची उद्या, त्याचं आपण स्वागत करूया. मी इथेच थांबतो आणि डहाणूकरांकडे हा माझा माईक नाही आहे, पण हा माईक सोपवतो आणि डहाणूकर तुम्हाला थोडक्यामध्ये काय ते सांगतील. धन्यवाद. बोला. देसाई सरांनी खूपच कौतुक केले आहे आणि मला काय बोलावं ते कळत नाही, पण थोडक्यात सांगायचं म्हणजे बहुगुणी या नावाने आमची उत्पादनं जवळजवळ बऱ्याच लोकांना माहिती आहे. म्हणजे भगिनींना तर नक्कीच माहिती आहेत, कारण ते स्वयंपाकघराशी संबंधित असल्यामुळे ती उत्पादनं वापरली जातात. फक्त त्याला परंपरेला आधुनिकतेचा जोड दिल्यामुळे ती बरेच जण वापरतात आणि त्याबद्दल आम्हाला फोन करून सांगतात की फारच छान उत्पादनं आहेत. तर ते नाव पण आम्ही असं दिलं आहे की बहुगुणी, आणि आमचं स्लोगन पण आहे, गुणी बहु केली आहे बहुगुणी. आणि त्यामध्ये आधुनिक सांडशी तर प्रत्येकाकडे आहे. ती सांडशी अशी आहे की तिला रिपेअर करायला लागणार नाही, 100-200 वर्षे ती चालू राहील कायमची. म्हणजे तिला जनता सांडशी म्हटलं तरी चालेल, की ती परत खर्च देणार नाही तुम्हाला. लाटणं हे सर पुरणाच्या पोळ्यापासून साध्या पोळ्या फास्ट पद्धतीने हाताला गट्टे न पडता त्याच्याने लाटता येतात अशी ती उपकरणं आम्ही बनवलेले आहे. असं ते लाटणं बनवलेलं आहे. त्यानंतर विशिष्ट प्रकारचे नाईफ बनवलेले, की बहुगुणी या नावाप्रमाणे त्याचे 2-3 उपयोग, प्रत्येक गोष्टीचे 2-3 उपयोग तरी झाले पाहिजे, अशा रीतीने ते नाव समर्पक करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि आता मी थोडेसे कला तुम्हाला दाखवतो. सरांनी आगगाडीचा उल्लेख केलेला आहे, तर वाफेच्या इंजिनपासून आत्ता तुम्ही मेट्रोपर्यंत आलेला आहात. तर आणि विजेचे मुंबईला लोकल्स असतात, थोडीशी झलक तुम्हाला मी दाखवतो प्रत्येकाची. डहाणूकर साहेब, तुम्ही गौतम बुद्धांना मानता, खूप मानता, आणि त्यांनी जो सगळा आयुष्याचा संदेश दिला आहे तो शांतीचा, सुखाचा, पॉझिटिव्हिटी सगळ्या प्रकारे आणि मनाची शांती याचा संदेश दिलेला आहे. आणि बुद्धाला केवळ मानून चालत नाही, तर बुद्धाच्या प्रमाणे अनुकरण करण्याचा प्रयत्न करता. तुम्ही लोकांसाठी अनेक प्रकारच्या गोष्टी करता, त्या तुम्ही त्याचा उल्लेख करत नाही. पण ही जी तुमची सामाजिकता आहे आणि ओशोच्या तत्त्वज्ञानाचा सुद्धा तुमच्यावरती प्रभाव आहे, ती सामाजिकता तुम्ही याच्या पुढच्या काळात सुद्धा जपत राहा आणि आमच्यासारख्यांना त्याच्यापासून काहीतरी एक प्रेरणा मिळते असं मला वाटतं. आणि हीच फार प्रसिद्ध नसलेली सामान्य माणसंच खारीचा वाटा उचलतात आणि खूप काही महत्त्वाच्या गोष्टी करत असतात. इतकी नकारात्मकता राजकारणात आणि समाजकारणात पसरलेली आहे, इतका चिखल झालेला आहे की अशावेळी बहुगुणी डहाणूकर यांच्यासारख्यांच्या भेटी मला बळ देतात. डहाणूकर साहेब, तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो हे सगळं पाहिल्याबद्दल. आणि याच्यापासून तुम्हाला काही डहाणूकरांच्यापासून काही प्रेरणा घेता आली तर बघा, पुन्हा एकदा 2026चं आपण स्वागत करूया. धन्यवाद.